मैत्रिणींनो, आज आहे संपाषष्ठी. वांग्याचे भरीत कांदापात घालून करतात, पण मी आज करत आहे कांदापात डाळ घालून. पण कांदापात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरं, मोहरी आणि आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आणि इथे अर्धी वाटी चणा डाळ 2 तास भिजवून घेतलेली आहे. आता आपण चणा डाळ घालून आज कांदापात करत आहोत, तर पाहूया रेसिपी. लसूण पाकळ्या ठेचून घेऊया. आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या. आपण यामध्ये हळद, लाल मसाला, थोडासा गरम मसाला, मीठ साहित्य घालून आपण आता फोडणी देणार आहोत. यामध्ये जिरं टाकून घेऊया. जिरं तडतडले की मोहरी, तेल छान टाकलं की गॅस थोडा कमी केला. त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ. लसूण छान गुलाबी करून घेऊया, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. गॅस मिडियम ठेवला यावेळेला. लसूण छान आपण गुलाबी रंगावर करून घेऊया. आता आपण यामध्ये डाळ घालून घेऊया. ही भिजवली होती, एवढी बस आहे. ती जास्ती राहिली बाजूला ठेवली, ती बस आहे एवढी भाजीला. जास्त डाळ झाली तरी भाजी चांगली लागणार नाही, पांढऱ्याची पात हवी म्हणून. ती आपली कांदापात चिरून झालेली आहे. आधी आपण छान डाळ परतून घेऊया. यामध्ये आता सुके मसाले घालून घेऊया, म्हणजे डाळीला छान चव येईल. आपलं लसूण पण छान गुलाबी झालेला आहे. पहा, प्रथम हळद पाव चमचा, हिंग, मीठ चवीनुसार. आपण याच्यात कांदा घालत नाही आहोत, कारण आपण कांदापातीचीच भाजी करत आहोत, त्यामुळे कांदापातीतला कांदा जाईल आपल्या याच्यामध्ये. आता आपण यामध्ये थंडी आहे म्हणून फोडणीत नेहमी तीळ घालायचे, तर हे तीळ छान हलवून घेऊया. यामध्ये काळा मसाला घालू शकता, कांदा लसूण मसाला घालू शकता, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घालू शकता. हे कॉम्बिनेशन तुमच्या घरातल्या मसाल्यांवर अवलंबून असेल. बाकी सर्व बेसिक आहे. आणि आपल्याकडे चंपाषष्ठीनंतर कांदा लसूण खाण्यास सुरुवात करतात, तर आता चंपाषष्ठी नुकतीच झालेली आहे, आपल्याकडे कांदापात खाणं सुरुवात झालेली आहे. त्यानुसार आता हे कांदापात बनवत आहे. यामध्ये मी कांदा लसूण मसाला थोडासा घातलेला आहे. कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, आणि ही रेशीम पट्टा लाल मिरची पावडर आहे. काश्मीरी लाल मिरची सारखी तिचा रंग खूप छान येतो आणि चव छान लागते. तर ही आहे रेशीम पट्टा लाल मिर्च. त्याचा थोडासा मोठा करते. आपले मसाले परतून झाले आणि आपल्या डाळीला सर्व मसाले खूप छान कोट झालेले आहेत. आता आपण यामध्ये कांदापात घालून घेऊ. या सीझनमध्ये कांदापात खूप ताजी आणि छान मिळते. आपलं भारतीय जेवण हे निसर्ग चक्रानुसार असतं. या दिवसामध्ये जे पदार्थ उगवले जातात किंवा तयार होतात, त्यानुसार आपल्याकडे कांदापात हा नेहमी चंपाषष्ठीनंतर खाल्ला जातो असं पण तो जे चातुर्मास पाळतात ते चंपाषष्ठीनंतर कांदा लसूण खायला सुरुवात करतात. तोपर्यंत 4 महिने हा वर्ज्य असतो. आणि सीझनच्या हिशोबाने आत्ता कांदा लसूण खाणं चांगलं असतं. आता आपण हे छान कांदा पात व्यवस्थित हलवून घेऊया. त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. डाळ भिजवलेली आहे, त्यामुळे वाफेवर शिजते. आणि असं पण कांद्यापातीला भरपूर पाणी असतं, त्यामुळे यामध्ये वरून पाणी नाही घालायचं. फक्त मी थोडं हलवून गॅस सीम करते आणि झाकण लावते. वाफेच्या पाण्यावर ही भाजी शिजेल.
ही साधी सोपी अशी पारंपरिक डाळ कांदा घालून केलेली भाजी. आपण याच्यावर झाकण ठेवूया. अशा प्रकारे आपली कांदा पात डाळ घालून तयार आहे. खूप सुंदरशी पारंपरिक रेसिपी. नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. चंपाषष्ठीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू. धन्यवाद.